हॅलो स्टुडंट्स, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.4 पाहणार आहोत। याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व सराव संच बघितलेले आहेत मित्रांनो। 1.4 सराव संच आपलं चालू आहे। तर पहा, सराव संच 1.4 मध्ये कोणता प्रश्न आहे बा, खालील एक सामायिक समीकरणे सोडवा। आता हे जे एक सामायिक समीकरणे सोडवा आहे ते थोडं वेगळ्या पद्धतीचे आहेत। पहा, याच्यामध्ये चारच प्रश्न आहेत, आपण चारही प्रश्न बघूया। एक प्रश्न तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, तुम्हाला सर्व प्रश्न एकदम व्यवस्थित समजतील मित्रांनो। आता पहा, समीकरण कशा पद्धतीने दिले आहेत त्यांनी पहा। इथं पहिला प्रश्न आहे 2x - 3/y = 15 ह्या टाईपनं समीकरण दिलेलं आहे। त्याच्यानंतर 8/x म्हणजे 8/x अधिक 5/y = 77 ह्या टाईपचे तुम्हाला समीकरण दिले आहेत। तुम्हाला ह्या समीकरणांना सोडवायचं आहे आणि x आणि y ची व्हॅल्यू किंमत तुम्हाला काढायची आहे। तर आता ह्या समीकरणाला सोडवण्यासाठी आता तुम्हाला हे जे आहे काय समीकरण आहे पहिला पहा, 2/x - 3/y = 15 हे जे समीकरण आहे ह्या समीकरणाला तुम्हाला थोडं वेगळ्या पद्धतीमध्ये लिहायचं आहे। म्हणजे कसं पहा, समजा मी हे 2 आहे ना, 2 इथं खाली लिहिणार गुणिले 1/x लिहिणार, तर काय होते का, काही फरक पडते का? काही फरक पडत नाही। कारण पहा, हे 2 गुणिले जर 1 केलो आपण तर 2/xच होते, 2/x किंवा 2/xच होते। आणि मायनसला मायनस इथं सुद्धा पहा, हे मी 3 इथं लिहिलो गुणिले 1/y जर लिहिलो तर काही फरक पडत नाही। ह्या 3 जर 1 ला गुणलं तर 3/xyच होते, काही फरक पडत नाही। आणि इथं बरोबर इथं पहा, आपण जर इथं काही गरज नाही याच्यामध्ये इथं करायची, तर इथं पण आपल्याला इथं करायची काय गरज नाही। हे 15 ला 15 आपण असं लिहिलं तरी चालते। पहा, मी काय केले त्याच्यामध्ये, इथं काही करायची गरज नाही तुम्हाला। इथं पहा, इथं फक्त आपण काय लिहिलो, हे 2 खाली लिहिलो, 1/x लिहिलो। त्याच्यानंतर पहा, हे 2 सुद्धा इथं खाली लिहिलो, 2 गुणिले 1/y लिहिलो। म्हणजेच पहा, इथं जर आपण 2 इथं बाजूला लिहून 1/x लिहिलं तरी काही फरक पडत नाही। ह्या 2 ह्या 1 ला गुणलं तर 2/xच होतं आणि ह्या 3 या 1 ला गुणलं तरी 3/xच होते। आणि हे 15 जसंच्या तसं ठेवूया। आणि आपण काय करूया आता, याच्यानंतर हे जे दुसरा प्रश्न आहे, हे दुसरा प्रश्न आहे, त्या दुसऱ्या प्रश्नाला सेम त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे। आता पहा, आपण काय करूया, दुसरा प्रश्न काय आहे याच्यामध्ये, दुसरं समीकरण x हे बघा 8/x अधिक 5/y आहे बरोबर किती आहे, 77 आहे। मग त्याला पण त्याच पद्धतीने लिहू आपण। इथं जे 8 आहे ना, या 8 ला आपण खाली लिहूया, गुणिले काय करू 1/x लिहूया। त्याच्यानंतर अधिकला अधिक हे 5 इथं खाली लिहूया, गुणिले काय करू 1/y लिहू बरोबर 77 ला 77 लिहू। पहा, आपण काहीही केलं नाही याच्यामध्ये बदल, फक्त हे 8 इथं खाली लिहिलेले आहे आणि इथं 1 लिहिलेले आहे। 1 जर 8 ला गुणलं तर 8/xच होतं, काही फरक पडत नाही। तर आता काय करायचं आपल्याला, इथं पण पहा 1/x आहे, इथं पण 1/x आहे। तर हे जे 1/x आहे त्याला आपण m मानायचं, काही पण मानू शकता तुम्ही, आपण तर m मानूया। तर आता पहा, आपण काय करूया, 1/x बरोबर m व 1/y बरोबर n मानू। पहा, आपण काय काय मानलो, 1/x ला m मानलो, 1/y ला n मानलो, असं मानलो। मग आता जिथं जिथं तुम्हाला 1/x दिसू लागलं तिथं काय करायचं, तुम्हाला m ठेवायचं आहे। आणि जिथं जिथं तुम्हाला 1/y दिसू लागलं तिथं काय ठेवायचं, तुम्हाला n ठेवायचं आहे। तर आता पहा, याच्यामध्ये हे ज्या समीकरणामध्ये जर बघितलं तर इथं 2 ला 2 असंच ठेवूया। इथं काय आहे 1/x आहे, तर 1/x ला आपण काय मानल्या, m मानल्या। म्हणजे काय होतं, इथं 2m होते, मायनसला मायनस। इथं पहा 1/y आहे, 1/y ला काय मानल्या आपण, n मानल्या। इथलं मायनसला मायनस इथंच असते, हे 3 गुणिले का असते n म्हणजे 3n झालं। त्याच्यानंतर बरोबर हे 15 ला 15 हे झालं समीकरण आपलं 1, समीकरण नंबर 1 आपण असं पद्धतीने बनवू शकता। आता त्याच्यामध्ये सुद्धा सेम प्रोसेस पहा, याच्यामध्ये आपण पहा, इथं 1/x ला काय मानलो, m मानलो, हे 8 आहे। मग काय होतं, इथं 8m होतं, हे प्लसला प्लस, हे 5 ला 5, 1/y ला काय मानलो आपण, n मानलो, तर इथं काय करायचं 5n लिहायचं बरोबर 77 ला 77 हे झालं समीकरण नंबर आपलं 2। पहा, हे काय झालं आपलं समीकरण नंबर 2। आता समीकरण 1 आणि समीकरण 2 झालेले आहे। सराव संच 1.1 मधल्यासारखे गणित झाले आहेत। आता तुम्हाला याचे सहगुणक बघायचे आहेत, सारखे असतील तर त्याला बेरीज किंवा प्लस किंवा मायनस करून त्याला काटाछाटी काढायची आहे तुम्हाला। तर आता याच्यामध्ये बघा, सहगुणक सारखे आहेत का, सहगुणक सारखे नाहीत। इथं 2 आहे तर इथं 8 आहे, इथं 3 आहे तर इथं 5 आहे। तर आता 3 आणि 5चं तर काही बरोबर सहगुणक होऊ शकत नाहीत, पण इथे ह्या 2 ला आपण 8 करू शकतो। कसं करू शकतो, या 2 ला जर आपण 4 न गुणलं तर 8 होते। मग समीकरण 1 ला काय करूया, 4 न गुणूया। आता पहा, मी काय लिहिणार, समीकरण 1 ला 4 ने गुणून। आता समीकरण 1 ला मी काय करणार, 4 ने गुणून। आता समीकरण 1 काय बघा, 2m - 3n बरोबर किती आहे, 15 आहे। म्हणजे बघा 4 गुणिले 2m - 4 गुणिले 3n बरोबर 4 गुणिले 15। मग आता पहा, याच्यामध्ये 4 दुने 8m होतात,
हे मायनस 4 त्रिकम 12 n होतात, म्हणजे 15 चौक 15 एक 15 15 30 15 त्रिक 50 15 चौक किती 60 होतात. हे भेटते समीकरण आपल्याला तिसरं. आता समीकरण तिसरं भेटले आहे. आता समीकरण तिसरं आणि समीकरण दुसरं पहा, इथं बी 8m आहे, इथं बी 8m आहे आणि त्यांच्या दोघं सहगुणक आता सारखे झाले. त्यांच्या समोरचे चिन्ह बघायचे असते. इथं काही नाही म्हणजे समोर प्लसच आहे, इथं काही नाही म्हणजे काय आहे प्लसच आहे. आता जेव्हा चिन्ह समान असतात तेव्हा आपण काय करतो, त्यांची वजाबाकी करून चिन्ह बदलून टाकतो. तर आपण काय करूया, वजा करूया. कोणतं समीकरण वजा करूया, समीकरण 3ला समीकरण हे 2 मधून वजा करूया, कारण समीकरण 3 लहान आहे. हे बघा 60 आहे, हे 77 आहे, म्हणजे समीकरण 3 हे काय आहे लहान आहे. मग आता कोणाला वजा करूया, समीकरण 3ला कशामधून वजा करूया, समीकरण 2 मधून वजा करू. समीकरण 2 मधून वजा करू. आता समीकरण 2 मधून वजा करायचे आहे. समीकरण मोठं कोणतं आहे ते वर लिहायचं. समीकरण 2 मोठं आहे पहा, हे 8mला 8m प्लस 5nला 5m बरोबर 77ला 77. आता हे लहान समीकरण लिहा, 5mला 5m मायनस 12nला 12 बरोबर 60ला 60. आता इथं काय करू लागलो आपण, वजाबाकी करतो वेळेस खालच्या समीकरणाचे काय होतात, चिन्ह बदलतात मित्रांनो. आता इथं प्लस 8m आहे तर काय होतं, हे मायनस 8m होतो, आणि हे मायनस 12n आहे तर काय होतं प्लस 12n होते. हे प्लस 60 आहे तर काय होते, हे मायनस 60 होते. मग आता इथं प्लस 8m मायनस 8m काय होतात, कॅन्सल होऊन जातात. आता इथं प्लस आहे, इथं प्लस आहे. मग आता 12n अधिक 5n किती होतात पहा, 17n होतात. 12n अधिक 5n किती होतात, 17n होतात. मग आता इथं 77 मधून आपल्याला काय करायचं आहे, 60 काढायचं आहे. हे बघा 7 मधून 0 गेले 7 उरले, मग त्याच्यानंतर 7 मधून 6 गेले 1 उरलं मग मित्रांनो. मग आता इथं काय झालं, 17 उरले. इथं मायनस आहे प्लस आहे म्हणजे वजा बाकी होते. आता हे जे n आहे ना, n इथंच असते, हे गुणाकारच्या समजमध्ये 17 तिकडे जाऊन भागाकारमध्ये जाते, म्हणजेच n बरोबर किती होते, 17 भागिले 17 होते, म्हणजे 17 एक 17. n ची किंमत किती भेटते तुम्हाला, n ची किंमत किती भेटते, 1 भेटलेली आहे. n ची किंमत किती भेटली, 1 भेटली. तर आता n ची किंमत 1 भेटली. आता तुम्हाला m ची किंमत काढायची असते. आता m ची किंमत काढण्यासाठी ह्या समीकरणामध्ये ठेवून तुम्ही m ची किंमत काढा. पहा समीकरण कशामध्ये ठेवूया आपण, समीकरण याच्यामध्ये समीकरण 1 मध्ये आपण काय करू, n ची किंमत ठेवूया. आता पहा n बरोबर 1 ही किंमत समीकरण कशामध्ये ठेवायचं, समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवू. आता समीकरण 1 लिहून घ्यायचं आहे तुम्हाला. पहा 2m मायनस 3n बरोबर 15. मग त्याच्यामध्ये पहा n 1 आहे तर इथे n 1 ठेवूया. हे बघा 2m मायनस 3 गुणिले 1 बरोबर किती, 15ला 15. हे बघा 2m मायनस 3 1 3 बरोबर 15ला 15. हे मायनसचं 3 तिकडे जाऊन काय होते, प्लस होणार. म्हणजे पहा 2m बरोबर 15, हे प्लस 3 मायनसचं जाऊन तिकडे प्लस झालं. हे 2m बरोबर 15 अधिक 3 किती 18, म्हणजेच m बरोबर किती होते पहा, m बरोबर 18 भागिले किती 2, म्हणजेच m ची किंमत किती होते, 2 1 92 18, म्हणजे m ची किंमत किती आली 9 आलेली आहे, आणि n ची किंमत किती आली n आली आहे. आता इथंच तुमचं गणित संपत नाही. आपल्याला m आणि n ची किंमत काढायची नाही. आपल्या समीकरणामध्ये x आणि y दिले आहेत, त्यांची किंमत तुम्हाला काढायची आहे. तर आता पहा त्याची किंमत काढण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आता हे जे किंमत तुम्ही काढल्या तर त्या किंमतीला तुम्हाला ही जे तुम्ही मानून घेतल्या इथं जे मानल्या होत्या आपण x 1/x भागिले बरोबर m व 1/y बरोबर भागिले y बरोबर n, हे जे मानलं ना तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्हाला m आणि n ची व्हॅल्यू ठेवायची आहे. पहा इथं लिहायचं तुम्ही परंतु म्हणून लिहायचं 1/x बरोबर किती आहे m आहे, व 1/y बरोबर किती आहे n आहे. मग आता इथं ठेवायचं तुम्हाला 1/x बरोबर m ची किंमत किती काढला आपण 9, m ची किंमत 9, व 1/y बरोबर n ची किंमत किती आहे 1 आहे. मग आता इथं काय होते, हे जे भागाकारचं x आहे तिकडे जाऊन काय होते, गुणाकारमध्ये जाते. पहा इथं 1 बरोबर 9x होते. नंतर इथं पण काय होते, तेच होते 1 बरोबर हे भागाकारचं y तिकडे जाऊन गुणाकारमध्ये जाते, म्हणजे 1च्या गुणिले जाते. मग आपल्याला x आणि y ची किंमत काढायची आहे. तर ह्या 9ला काय करायचं आपण, हे गुणाकारचं 9 आहे इकडे जाऊन भागाकारमध्ये जाते, म्हणजेच पहा 1/9 होते बरोबर x, व इथं काय होते पहा, इथलं पण गुणाकारचं y इकडे जाऊन भागाकारमध्ये जाते, म्हणजेच y बरोबर 1 येते. इथं 1/1 येते, कट होऊन सुद्धा तिथं एकच होऊ शकते, 1/1 म्हणजे एकच. आता पहा x ची किंमत किती भेटली 1/9, y ची किंमत किती भेटली 1 भेटली. अशा प्रकारे हे गणित करायचं होतं. आता याच्यानंतर आपण दुसरा प्रश्न बघूया. पहा स्टुडंट, आपण दुसरा प्रश्न लिहिलेला आहे. दुसरा प्रश्न काय दिलं पहा, सेम पद्धतीने करायचं आहे तुम्हाला. 10/x + y अधिक 2/x - y बरोबर 4 आणि 15/x + y मायनस 5/x - y बरोबर -2 दिलं आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, हे जे 10 आहे वरचं त्याला बाजूला लिहायचं आहे तुम्हाला इथं, आणि गुणिले काय करायचं आहे
एक्स प्लस वाय लिहायचं आहे. अधिकला अधिक ह्या दोनला सुद्धा इथं बाजूला लिहायचं आहे आणि गुणिले 1/x मायनस वाय लिहायचं आहे बरोबर 4ला 4. ह्या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. मग त्याच्यानंतर पहा इथे ह्याला पण तसंच 15 गुणिले काय लिहायचं आहे 1/x प्लस वाय आणि मायनस 5/x मायनस वाय. ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे हे समीकरण लिहून घ्यायचं आहे. आता हे लिहिल्यानंतर पहा याच्यामध्ये कोणते कोणते सेम दिसू लागले ते सेम काय करायचं आहे तुम्हाला त्याला काहीतरी मानायचं आहे. तुम्हाला कोणतं तर चल मानायचं आहे. एम माना एक्स माना. एक्स मानायचं नाही आपले एक्सच आहेत एम एन किंवा पी किंवा काही मानू शकता तुम्ही. आता इथं पहा 1/x प्लस वाय आहे. इथं सुद्धा 1/x प्लस वाय आहे. त्याला काय मानू आपण एम मानूया. पहा समजा काय लिहायचं समजा 1/x प्लस वाय बरोबर यम व 1/x मायनस वाय बरोबर एन मानू. आता 1/x प्लस वायला आपण एम मानलो 1/x मायनस वायला आपण एन मानलो. तर आता इथं जिथं 1/x प्लस वाय दिसू लागले तिथं एम ठेवायचं आहे. तर पहा इथं दिसू लागलं 1/x प्लस वाय त्याला एम ठेवू त्या जागी आपण. तर का होते हे 10 होते. हे अधिकला अधिक हे 2ला 2 1/x मायनस वाय आहे त्याला एन मानलो तर इथं 2n होते बरोबर 4ला 4. हे झालं समीकरण 1. मग त्याच्यानंतर समीकरण 2 काय आहे पहा इथं 15 आहे. हे 15ला 15 1/x प्लस वायला आपण एम मानलो तर इथं काय होते 15m मायनस हे काय होते 5n बरोबर किती -2. हे काय झालं समीकरण दुसरं. आता पहा समीकरण पहिलं आणि समीकरण 2 आपल्याला भेटलेलं आहे. तर आता आपण सेम पद्धत करायची. आपले जे काही सहगुणक सारखं करायचं आणि त्याला सॉल्व करायचं. तर इथं जर बघितलं तर इथं 2n आहे इथं 5n आहे. त्याचं तर सहगुणक आपण सारखं करू शकत नाही. तर आता पहा आपण याचं 10m आहे इथं 15m आहे तिथं त्याचंसुद्धा सहगुणक आपल्याला सारखं करता येत नाही कोणत्या संख्येने गुणलं. तर आता अशा पद्धतीच्या गणिताला काय करायचं आता हे जे 2 आहे ह्या 2नं समीकरण 2ला गुणायचं आणि ह्या 5नं समीकरण 1ला गुणायचं. असं गुणलं तरी चालते. ह्या 10नं समीकरण 2ला गुणलं ह्या 15नं ह्या समीकरण 1ला गुणलं तरी चालते. पण आता हे 2 आणि 5 लहान संख्या असल्यामुळे आपण 2नं समीकरण 2ला गुणूया 5नं समीकरण 1ला गुणूया. तर आपण काय करूया समीकरण पहा समीकरण 1ला 5ने व समीकरण किती 2ला कितीने गुणूया 2ने गुणू 2ने काय करूया गुणून घेऊया. तर आता पहा समीकरण 1ला मी काय करतो 5नं गुणून घेतो. पहा हे काय होते 5×10 50m होते अधिक 5×2 10n होते. हे किती 5×4 20 होते. समीकरण किती भेटते आपल्याला तिसरं भेटते. समीकरण 2ला मी कितीने गुणून घेणार 2नं गुणून घेणार. हे बघा इथं किती आहे इथं 15 आहे म्हणजे 2नं गुणलं तर 15×2 30m होते अधिक 5×2 कितीने गुणायचं आपलं समीकरण 2ला 5×2 10 होते. हे मायनस आहे ना तिथं -10n होते बरोबर 2नं गुणायचं 2×2 4 होते. समीकरण किती भेटलं आपलं हे 4थं समीकरण भेटलं. तर आता पहा इथं समीकरण याचे जे काही छेद आहे ना हे सहगुणक आहेत ते सहगुणक सारखे झाले +10n -10n इथं सारखं झालेलं आहे. तर ते ह्यांच्या दोघांचं काय करायचं असते आपल्याला डायरेक्ट बेरीज करायची आहे. बेरीज केली की यांची काटाछाटी होऊन जाते. जेव्हा चिन्ह विरुद्ध असतात तेव्हा आपण काय करतो त्यांची बेरीज करतो. तर आता पहा याच्यामध्ये समीकरण पहा समीकरण मी इथंच बेरीज करून घेतो. आता इथं एक ओळ लिहून तुम्हाला डबल याला स्टेप लिहून बेरीज करायची आहे. चला जाऊ दे मी करून घेतो. इथं पहा समीकरण किती समीकरण 3 व समीकरण 4ची काय करायचे तुम्हाला बेरीज करायची आहे. बेरीज करायची आहे. आता हे समीकरण मांडून घ्यायचं बघा 50m अधिक 10n बरोबर किती 20 30m -10n बरोबर किती -4. आता यांची बेरीज करायची आहे. हे +10n -10n करतात हे 50 आणि किती 80m होतात बरोबर किती हे यांचं किती होते वजाबाकी जर केलात तुम्ही तर वजाबाकी केल्याने बघा किती उरतात 16 उरतात. किती उरतात 16 उरतात. मग आता इथं पहा m बरोबर किती उरते 16 भागिले काय होते 80 होते. m बरोबर 16 भागिले काय होते 80 होते. तर आता याच्यामध्ये पहा आता इथं जर तुम्हाला भाग द्यायचा असेल तर तुम्ही याला 2नं कटू शकता. 2×8 = 16 2×4 8 0ला 0 अजून 2नं जाते 2×4 8 त्याच्यानंतर 2×2 4 अजून 2नं जाते 2×2 4 इथं काय होते तुम्हाला 2×10 20 म्हणजे इथं काय होते 2×1 2 आणि 2×5 10 म्हणजे याचं mची व्हॅल्यू किती येते 1/5 आली आहे. mची व्हॅल्यू किती आली 1/5 आली आहे. तुम्हाला आता nची किंमत काढायची आहे. आता nची किंमत काढण्यासाठी काय करायचं समीकरण कशामध्ये बी ठेवू शकता. समीकरण 1 मध्ये ठेवूया. आपण काय करूया ही जी किंमत आहे आपली m बरोबर 1/5 ही किंमत समीकरण कशामध्ये ठेवूया समीकरण 1 मध्ये ठेवूया. समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय आहे बघा 10m अधिक 2n बरोबर किती 4. आता mची किंमत 1/5 आहे ती ठेवूया आपण. पहा 10 × 1/5
प्लस 2n बरोबर किती 4. हे बघा हे 5च्या पाड्यामध्ये कट होते. 5 1 5, 5 2 10 म्हणजे हे 2. आता 5 1 5, 5 2 10 आलं. हे 2 जर या 1ला गुणलं तर इथं 2च होते. प्लस 2n ला 2n बरोबर 4ला 4. आता हे प्लसचं 2 तिकडे जाऊन -2 होते पहा. 2n ला 2n, 4ला 4 -2n झालं. 2n ला 2n बरोबर 4मधून 2 गेले 2 उरले. मग यांची किंमत किती भेटते 2/2 म्हणजे हे गुणाकारचं 2 तिकडे जाऊन भागाकारमध्ये म्हणजे यांची किंमत किती भेटली बे 1 बे म्हणजे यांची भेटली तुम्हाला किंमत 1 भेटलेली आहे यांची किंमत. आणि एमची किंमत किती भेटली 1/5 भेटली. आता इथं तुमचं उत्तर संपलेलं नाही. हे जे एम आणि एन किमती आहेत याच्यामध्ये ठेवायचं आहे तुम्हाला. याच्यामध्ये ठेवायचं आहे जे आपण मांडलो आहोत सुरुवातीला त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. तर पहा मी आता इकडे सॉल्व करून दाखवतो. आपण काय केलं होतं 1/x अधिक y 1/x अधिक y आहे. 1/x अधिक y बरोबर काय मानलो आपण m मानलो व 1/x मायनस y बरोबर काय मानलो n मानलो. तर ते mची किंमत किती भेटली आपल्याला 1/y भेटली आहे. तर आता काय करायचं 1/x अधिक y बरोबर mची किंमत किती आहे 1/5 आहे व 1/x अधिक y बरोबर यांची किंमत किती आहे 1 आहे. तर आता काय करायचं असं याचा तिरपा गुणाकार करायचा. हे 5 भागाकारमधलं तिथे जाऊन गुणाकारमध्ये जातं. हे भागाकारमधलं 1 संघ गुणाकारमध्ये जाते. म्हणजेच काय होते इथं बघा 5 बरोबर x अधिक y होते व हे पण काय होते पहा हे जे याच्या खाली काय नाही म्हणजे 1 आहे समजा. हे 1 तिथे जाऊन गुणाकारमध्ये जाते. हे भागाकारमधलं 1/y तिकडे जाऊन भागाकारमधलं गुणाकारमध्ये जाते. म्हणजेच काय होते पहा 1 बरोबर x मायनस y होते. तर आता हे समीकरणाला आपण थोडं सरळ लिहून घ्या. असं पहा x प्लस y बरोबर 5 व x मायनस y बरोबर 1. आता ह्या पद्धतीने तुम्हाला समीकरण भेटले. आता समजा यालासुद्धा आपण नाव दिला तर ह्या दोन समीकरणाला काय करायचं बेरीज करायचं. ह्या दोन समीकरणाचे तुम्हाला x आणि y ची किंमत तुम्हाला भेटते. समजा ह्या समीकरणाला आपण काय केलो ह्या समीकरणाला किती समीकरण झाले याच्यामध्ये 4 झाले. याला समजा आपण 5 म्हणलो याला समजा आपण 6 म्हणलो. हे 5 आणि 6 समीकरण भेटले. मग यांच्या दोघांची आपण काय करूया बेरीज करूया. पहा समीकरण कशाची समीकरण 5 व समीकरण 6ची काय करूया आपण बेरीज. समीकरण 5 व समीकरण 6ची बेरीज. तर आता बेरीज कशी होते पहा. हे एका खाली एक मांडायचं डायरेक्ट तुम्हाला. हे बघा x प्लस y बरोबर किती आहे 5 आहे. x मायनस y बरोबर किती आहे 1 आहे. मग यांची बेरीज केली तर बघा प्लस y मायनस y कॅन्सल होतात. 1x 2x होतात बरोबर 5 अधिक 1 6. हे जे गुणाकारचं x आहे तिकडे 2 आहे तिकडं भागाकारमध्ये जातो. म्हणजेच x बरोबर 6/2 म्हणजेच xची किंमत किती भेटते तुम्हाला xची किंमत 3 भेटलेली आहे. xची किंमत किती भेटली आहे 3 भेटली आहे. आता yची किंमत काढायची आहे तुम्हाला. yची किंमत कसं काढतो आपण xची किंमत समीकरण कशामध्ये पण ठेवून तुम्ही काढू शकता. पण हे जे लहान समीकरण आहेत समीकरण कोणतं आहे समीकरण 5 व लहान आहे त्याच्यामध्ये ठेवून काढा. तर आपण मी डायरेक्ट ठेवतो पहा. समीकरण 5 आहे x प्लस y बरोबर किती 5. xची किंमत 3 समजा आपण इथं ठेवलो तर x प्लस y बरोबर 5. हे जे प्लसचं 3 तिकडे जाऊन मायनसमध्ये जातो. म्हणजेच y बरोबर 5 मायनस 3 म्हणजेच yची किंमत 5मधून 3 गेले 2. yची किंमत किती भेटली 2 भेटली. xची किंमत किती भेटली 3 भेटली. मग लास्टला तुम्हाला शेवटी लिहायचं आहे असं x, y. xची किंमत किती आहे तुम्हाला 3. yची किंमत किती आहे 2 आहे. मग ही समीकरणाची उकल आहे. अशा पद्धतीने तुम्हाला लास्टला लिहायचं आहे. ह्या पद्धतीने तुम्हाला जर गणित केलं तर तुम्हाला ह्याचे 3 किंवा 4 मार्काला हे गणित विचारत असतो. आता याच्यानंतरचे जे 2 प्रश्न आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.